धुळे जिल्हा पोलीस भरतीला विचारला गेला चक्रीय चौकोर नावाचा खूप भारी प्रश्न आहे बघा. प्रश्न काय म्हणतो, आपल्याला इथे ABCD हा एक चक्रीय चौकोन दिलाय आणि ABCD या सगळ्या कोणांची आपल्याला माप काढायची. आता मला सांगा, इथे एकच बेसिक गोष्ट ज्याला माहिती आहे ना त्याला प्रश्न सुटला बघा. ती म्हणजे काय माहिती का, चक्रीय चौकोनामध्ये समोरासमोरील कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. जसं की मग A+C हा समोरासमोरील कोण आहेत ना, यांच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि D आणि B या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर विषय काय माहितीये का, A कोणाचं माप आपल्याला किती दाखवलंय 2x. मग मी तर लिहितो 2x प्लस त्याच्या समोरील कोण कोणता आहे, हा वाला C याचं दाखवलं x, म्हणजे 2x प्लस x बरोबर 180. म्हणजे x ची किंमत निघत, मग आपल्याला C आणि A चं माप मिळून जाईल. मला सांगा 2x आणि 1x किती झाले, 3x बरोबर 180. हा 3 इकडचा गुणाकारामधला इकडे भागाकारामध्ये टाका, 3 1 3 3 7 18 हा 0, म्हणजे x ची किंमत आली 60. म्हणजेच मित्रांनो कोण C चं माप आलं 1 च्या ठिकाणी इथं आलंय 60 आणि कोण A चं माप 60 दुने 120. मग आता पर्यायामध्ये चेक करा बरं, A चं माप 120 आणि C चं माप 60 कुठं आहे का, या ठिकाणी बघा. दोन पर्यायामध्ये 120 हे A चं माप आहे आणि C चं माप आहे 60. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला फक्त एकमेव पर्याय असा दिसतोय की A चं 120 आहे आणि C चं 60 आहे, त्यामुळे आपलं 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. तरी पण आपण काय करू, मग D आणि B चं माप सुद्धा काढूया. मग समोरासमोरील कोण हे, त्या कोणाचं माप किती रे, 4y प्लस इकडे किती आहे y बरोबर 180. मला सांगा 4y आणि 1y किती झाले, 5y बरोबर 180. मग आता 5 गुणाकारामधला इथे आला भागाकारामध्ये, परत भाग द्या, 5 1 5 5 3 15 उरले 3 5 30 36 अंश आली y ची किंमत. म्हणजेच या b चं माप इथं y आहे तर इथं येणार आहे 36 आणि 4y म्हणजे 36 चोक 144चे, म्हणजे इथं येणार 144. म्हणजे D चा 44 B चं 36, जे की आपल्या या पर्यायामध्ये बघा, हे B चं आहे 36 आणि D चा आहे 144. पर्याय क्रमांक 2